बरोबर आहे बरोबर. मग आता एक आहे का बाकी किशोर? गोलंदाजी मार्कवर किशोर येतोय, सायकलला नितीन, ऑन साइडला शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण. दुसरी सेमी फायनल ऑफ साइडला शॉट टर्नमॅन, पॉइंट कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलंय. किशोर पहिला चेंडू उडवला, यावेळेला फटका चांगला आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक फटका, पंचांचा इशारा आहे तो षटकार. स्ट्राईकला अशोक पाटील, हा दुसरा हनुमान. सायकल नितीनच्या बॅटमध्ये षटकार आलाय. किशोर चांगला चेंडू, तर खूप चांगला चेंडू. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिले पुढील प्रमाणे सन्माननीय आपण येथे सुभाष गौड भोईर साहेब, तसेच सुमित सुभाष भोईर, काशिंद्र पाटील साहेब, काटे विनोद दत्तन पाटील, आपण तर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश अलिमकर, शरद अलिमकर यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चेंडूला आपण कट केलाय, चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामधनं वेगाने, दोन क्षेत्रक्षक पाठला करतायत. आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबला नाही, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. तसेच निलेश अलिमकर, संजय दत्तू अलिमकर, जयेंद्र बोडके साहेब चिचपाडा, तसेच रोशन काठे, रमेश काठे, सुंदर अलिमकर, श्री गणेश वामन पाटील दिवा, द ग्रेट संदीप दादा प्रतिष्ठान दिवा, रणदीप मडी दातेरी, वैभव अलिमकर, किशोर. ऑन साइडला पुन्हा एकदा पुलचा लाजवाब फटका, वन बाउंड, चेंडू गेला, यावेळेला मिडविकेट सीमाचा भाग, चौकार. धावसंख्या वेगाने वाढलेल्या असं फलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 14, वैभव अलिमकर, अशोक काटे, अर्जुन भाई पाटील, प्लस सगळ्यांचे अध्यक्ष रोदास अलिमकर, प्रमोद कमलाकर अलिमकर, जुगनू माळी, शरद अलिमकर, रोहिदास म्हात्रे देसाई, प्रवीण म्हात्रे, हरिचंद्र कृष्णा अलिमकर, सदाशिव कृष्ण अलिमकर, किशोर. पुण्याला चांगला चेंडू खोदून काढला, यायला मिळवणार चेंडू चालला, यावेळेला क्षेत्रक्षकडे धारे चूक, 2 धाव मिळत आहे, तिसरी होते का पाहायचंय. 2च धाव समाधान लागतं. धावसंख्या धावफलकात वाकण पोटी संघाच्या आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा जगदीश अशोक पाटील, तसेच वल्लभ पाटील. लीडिंग झेलची शक्यता आहे, प्रेक्षकांनी चूक होणार नाहीये. विक्रम आहे तिथे, खूप चांगला झेल पकडला होता, बॅटर बाद होतोय. शेवटच्या चेंडू किशोरला यश मिळालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आपण लगत आहे अशोक पाटील, ठाणे ठाणकोपरी, तसेच बाबूराव अलिमकर, कृष्णा बाबा माळी, निलेश अंबेकर, पांडुरंग म्हात्रे, दत्ता काठे आणि अंकित पाटील. सर्वांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली देखील वाहिली. सकाळी आता देखील आपण त्यांच्या नावाचा उल्लेख करतोय.
गोलंदाजी मार्क होते आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरे घेऊन येतोय. गंगाराम येते. गंगाराम सायकलला आपण पाहू शकता. हनुमान स्ट्राईकला आपण सचिन वाटतं. फटका चांगला यावेळेला कव्हरला चेंडू बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. फटका चांगला आहे. खूप चांगला फटका बघायला ड्रायचा. संख्या वेगाने वाढते तसं हा फलकर आपण पाहू शकतो यावेळेला. सचिन 20 हवा आपण पाहू शकतो. 20 ना 20 हवा. गंगाराम गोलंदाजी मार्क शाखला. हनुमान आता क्षेत्रक्षमध्ये बदल केले होते. सीता पवार रिझर्व मध्ये क्षेत्रक्षण तैनात केले होते. गंगाराम कोणत्या डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू साला मिडा फोर लॉग ऑफला क्षेत्रक्षण येतो. चेंडूला फीड करतो. 2 मीटर कापायचंय. फेकी चांगली येते कृष्णाची पण थोडीशी ऑन द स्टंप फेकी येणं फार गरजेचं आहे. संख्या धावफल करते आपण पाहू शकता. मला 22 ना 22 धावा. 22 धावा. सेमीफायनलची अजून एक मॅच. जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल आपण तर देसाई 40+ संघाबरोबर. गंगाराम हनुमान डान्सिंग डाऊनच्या मध्ये ड्राईव्ह करायचा होता. बॅटच्या अटलेकडे लागतो चेंडू. पॉईंट क्षेत्रामध्ये जो बंद चेंडू फीड होईल. 10 मिनिटे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. ज्यावेळेला 21 ना 23 धावा. 23 धावा दाखल करते आपण पाहू शकता. धावा दाखल करते गंगाराम. सचिन फुलटॉस आडव्या बॅटने पाठवून दिला. स्क्वेअर लेग रिजन मधनं बिंदास वेगाने आलाय पण प्रयत्न केले पण अधिक वेगाने चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. संख्या वेगाने वाढते. दर्शक धाव फुलकर आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत. 27 धावा. 27 धावा धाव फलकटी लागल्या आहेत. गंगाराम सचिन चांगला चेंडू होता. कॉर्बॅनचं जोरदार अपील होत आहे. अपील जोरात झालेलं विक्रमच्या माध्यमातून. बॅटर बाद. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे तुम्ही अपसेट करू नका. परंपरा नाही. कॉट बँकचं अपील आणि 2 पंचांनी बातचीत करून मग बॅटरला बाद ठरवलंय. सचिन थोडस नाराज होत आहेत पण पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन त्यामुळे मैदान सोडतायत ते जड पावलांनी. जयेंद्र आले. गंगाराम पुणे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय. पिट्टू मधलं आपण विधान षटक नाहीये त्याकडे 1 षटक पॉवर प्ले त्यामुळे दुसरं षटक हाताळत आहेत. शपल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाकलन 40+ संघाची धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. वैदेही प्रभात 40+ वाकलन संघ 1 धावा. अशोक पाटील मला माझ्या पहिल्या षटकात 16 दुसऱ्या षटकात धावाला तब्बल
11 म्हणजे 10 वाजले. 10 फलकाची तब्बल 27 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाण्याची देखील मागणी केलेली. चला लवकर डीजे. करू नका, पण खेळाडू कमी असते ना की मग संघ नायकाला देखील थोडीशी मजा येत नाही खेळायला. असं कदा आपण कधी अशोक पडील आम्हाला सांगतायत तब्बल 33 धावा धावफल कधी लागल्यात. तेहतीस धावा दाखल कर. अजून एक मॅच ना. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडनं मार्गाला सायकल आपण पाहू शकता. या बोला हनुमान चांगली बॅटिंग करतो. संघ थोडासा अडचणीत असताना मग फुलतादे स्वीटचा लाजवाब फटका. क्षेत्रक्षक विक्रम आहे त्यांच्या समोर चेंडू लँड येऊन थोडासा टेका होत आहे. चौकार. संख्या वेगाने वाढते. दर्शक फलकावते. अशोक पटेल मला माहिती येत तब्बल 37 धावा. 37 धावा धाफा कधी लागल्यात. 6 चेंडू 17 धावांची खेळी करतो हनुमान. 3 चौकार आहेत त्याच्या बॅटमधून. चंद्रकांत थोडसा महागडी गोलंदाजी करतोय. पुणे गाडव्या बॅटने दाऊंडीकरांच्या मागे चांगलं क्षेत्रक्षक विक्रम आहे तिथे. एकच धाव. संख्या धाव फलक 38. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे.
चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडनं मारा करतो स्ट्रायकरला आपण जयेंद्रला पाहू शकतो. फुल टॉस आहे स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार 55 षटकार. खराब गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून बघायला मिळते. संघनायक आहेत स्वतःने चेंडू घेतला हातात. निवड चेंडू चेक करायचा तर हाईट फॅक्टर चेक करा. हाईट चेक करा संजय वास्कर या. समाधान चेंडू द्या. षटकार आणि धावसंख्या वाढते. अशोक पाटील मला माझे तब्बल 44 धावा. चंद्रकांतचं षटक थोडंसं महाग राहिलं. नेहमी इकॉनॉमिक गोलंदाजी करणारा गोलंदाज एक्युरेट गोलंदाजी करणारा गोलंदाज आज थोडंसं महाग ठरतो. पंच वाईट शिकवून करताय. चंद्रकांतच्या दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा आता बदलली. एंड बदलले. गोलंदाजी करायचं पहिला राईट आर्म राहून तिकडनं मारा करत होता. आता एंड बदलले. चंद्रकांत चंद्र फुलटवा स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिला या बॉलला स्क्वेअर लेग सीमारच्या बार षटकार. महागडे षटक ठरलंय चंद्रकांतचं. धावा धाव फलकातून लागले तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती आहे या षटकात धावा तब्बल 51 धाव. 50 कम्प्लीट. अकलन फुटक्या संघाडी काय होऊन गेले. 24 धावा आल्या त्या षटकामध्ये. फलकाची झाले आपण तर 51 चंद्रकांतचं महागड षटक. अंतिम षटक आता घेऊन आलं सुनील. पुन्हा तालीम करते त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुनील गोलंदाजी मार्कवर सायकल हनुमान चांगली बॅटिंग करते. बॅकपुढे कट केला या वेळेला. चेंडू चालला वेगाने सीमारच्या पार. विक्रम येतोय. चेंडूची गत हो 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 खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच वाटतं हो. पण ते धावा किती आले या चेंडूवरती अशोक पाटीलचं लक्ष नव्हतं. एकच धाव. मग अशोक पाटील तुम्हाला तेच सांगितलं की जयेंद्र स्ट्राईकला आलाय कारण काय हनुमानने फटका मारला होता. चालेल चालेल. सुनील तू जयेंद्र स्क्वेअर विकेटच्या पाठवून दिलाय. चेंडू गेला यावेळेला 55 काय तो वन बाउन्स की सीमा पार चेंडू. वन बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. जयेंद्र खूप चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 56
56 धावा. अक्षय वास्कर देखील सामना एन्जॉय करतायत. संजय वास्कर यांचे सुपुत्र सुनील पुणे मार्कवर स्टॅकला जयेंद्रला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो जयेंद्र. वेगवान चेंडू फ्रंट फुटर आले होते. डॉट चेंडूची समाप्ती. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू सिंगल, नंतर चौकार, डॉट. सुनील चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक केले त्यांनी. पुन्हा एकदा स्कोअर अर्ध्याच्या विकेटच्या माध्यमातून पाठवून दिलंय. स्कोअर लेग सीमाच्या पार. षटकार. चांगली बॅटिंग केली होती यावेळेला. 22 धावांना तिकडे जयेंद्र खूप चांगली बॅटिंग करतोय. किती धावा किती झाले? धावा नाही, धावा किती झाल्या? 62 धावा. अजून एक मोठा फटका बघायला मिळाला. वाडीशला मला चेंडू चाललाय. किती केले? अजून आपण तर एक चेंडू बाकी आहे षटकातील. 63 धावा. टान्सिल डाऊनच्या माध्यमातून पुन्हा एकदा इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. धावा त्याला धफल करत आपण पाहू शकतो. यावेळेला 67 ने 68 धावांचं लक्ष्य. तर हॅलो, चला 15 आणि 16 तारखेला स्पर्धा होणार आहे रेग्युलरची. याच क्रीडांगणामध्ये त्या स्पर्धेची आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत. सर्वप्रथम प्रेरणा तालीमकर यांचे शुभ हस्ते आपण पहिला ड्रॉ करणार आहोत 15 तारखेचा. 15 तारखेची पहिली मॅच असेल वडवली बी आणि पडले हर्षल. वडवली बी आणि हर्षल. रमेश खाडे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. दुसरी मॅच असेल मोठी देसाई विरुद्ध वाडेकर. दुसरी मॅच मोठी देसाई विरुद्ध वाडेकर. त्यानंतर तिसऱ्या मॅचचा आपण ड्रॉ करणार आहोत. तिसरी मॅच असेल खोनी हर्षद फडकेपाडा. तिसरी मॅच असेल खोनी आणि फडकेपाडा हर्षदचे संघ. आणि शेवटची मॅच असेल 15 तारखेची वाकलन जीत आणि जुलू डोंबिवली. वाकलन जीत आणि जुलू डोंबिवली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल 15 तारखेला. आता आपण 16 तारखेचे ड्रॉ करणार आहोत. 16 तारखेचे ड्रॉ. 16 तारखेची पहिली मॅच असेल देसाई प्रमोद आणि उंबारली. पहिली मॅच असेल 16 तारखेला पहिली मॅच. त्यानंतर 16 तारखेची दुसरी मॅच. रमेश खाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत.
16 तारखेची दुसरी मॅच असेल. वडवली अरविंद उसारकर आणि वडवली अरविंद दुसरी मॅच असेल. त्यानंतर तिसरी मॅच असेल खार्डी विरुद्ध दातिवली विशाल, जर्मन दातिवली विरुद्ध खार्डी तिसरी मॅच. आणि 16 तारखेची शेवटची मॅच असेल. रमेश खाडे साहेबांच्या शुभ असते. कोणी सी जर्मन टायगर ही शेवटची मॅच असेल. मॅचेस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. लाईव्ह ड्रॉ या स्पर्धेचा करण्यात आलेल्या 15 आणि 16 तारखेला ही स्पर्धा होणार आहे. याच क्रीडांगणामध्ये रेग्युलरची 15 तारखेला पहिली मॅच असेल वडवली बी विरुद्ध पडले हर्षलचा संघ. दुसरी मॅच असेल मोठी देसाई विरुद्ध वाडेकर. तिसरी मॅच असेल हर्षलचा खोडे विरुद्ध फडकेपाडा. आणि चौथी मॅच असेल ती वाकलन जीजी स्पोर्ट वाकलन आणि जुनू डोंबिवली. 15 तारखेला शेवटची मॅच आहे. आणि 16 तारखेला स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिली मॅच असेल देसाई प्रमोदचा संघ विरुद्ध उंबारली. दुसरी मॅच वडवली अरविंद विरुद्ध उसारगल. तिसरी मॅच खार्डी विरुद्ध जर्मन दातिवली. आणि चौथी मॅच कोणी सी विरुद्ध जर्मन टायगर. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 68 धावांचे. 4 षटकांमध्ये 68 धावांचं लक्ष ठेवलंय ते वैदिक संघ वैदिक प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ आणि इथून फायनलचा तिकीट मिळेल वाकलन संघाला. मात्र इतकं सोपं नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं बघा क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल मिळाली. रमेश खाडे साहेबांचे आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांचं नाव चर्चेत आहे. रमेश खाडे साहेबांचं हार्दिक आणि क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं खूप मोठं योगदान असतं. रमेश खाडे साहेबांचं. कमलाकार फुलटॉस बॉल होता. मेजवानी होती आणि ती कबूल केली. फलंदाज गंगारामने चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेत चौकार. कमलाकर बोल तुम्ही माझा जीत बोर यांचे बंधुराज आता नारिलीच्या स्पर्धेत वाकलन रेग्युलर संघाला सुद्धा पराभव पत्करावा लागलाय. वडवली बी टीमच्या विरुद्ध ते मॅचेस होतात. वडवली बी वाकलन जेव्हा मॅचेस होतात रफ अँड टफ मॅचेस होतात भाऊ. मात्र इथे गंगारामला बीट केलंय. लक्ष तुमच्या समोर 68 चे 68 धावांचं लक्ष. गोलंदाजी खराब झाली. चंद्रकांत पाटीलने 24 धावा दिल्या. किशोरने 16, गंगाराम मुंडेने 11 आणि शेवटच्या षटकात सुनीलने 16. गोलंदाज मागणे ठरलेत. मात्र चेंडू हवेत आहे. योग्य कॉल देणं गरजेचं आहे. आणि हनुमान मात्रेने एक चांगला झेल लिपलाय. गंगारामचा खेळ संपलाय. पहिले यश मिळालंय गोलंदाज कमलाकर भोईरला. जीत भोईरचे मोठे बंधुराज टेनिस क्रिकेटमध्ये जीत भोईर हे नाव भरपूर चर्चेत आहे. आणि त्यांचेच मोठे भाऊ विकेट घेत आहेत. सचिन थोडेसे नाराज झाले. मात्र पहिल्या मॅच मध्ये सचिनने मॅच विनिंग बॅटिंग केली होती. फिल्डिंग लगेच लावायची प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. प्रभात वेदई क्रिकेट संघ वाकलन हरीश भोईर साहेब नेहमीच या संघाला पॅक करतात. युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असेल तर हरीश भोईर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. ब्रास बँड सुद्धा याच गावामध्ये भरपूर काही दिलंय वाकलन गावाने. क्रिकेट क्षेत्र असो, भजन क्षेत्र असो, प्रसिद्ध तबलावादक जयेंद्र भोईर याच गावामध्ये वरिष्ठच्या भूमिकेत आहेत. सर्वात मोठा तलाव आपल्या 27 गावामध्ये आपण पाहतोय. फटका सुंदर आहे. धावाही 6 मिळतील. हनुमान मैदानाच्या बाहेर जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न करतायत. मात्र धावा 6 मिळतील. षटकार अलीमगढ़ 11 आयोजित सिलगाव चषक 2024 चे भव्य दिव्य आयोजन. एक दिवसीय स्पर्धा मात्र असं वाटत नाहीये की 40 ची एक दिवसीय स्पर्धा आहे. पहिले षटक संपले. आमच्या संपूर्ण
अलिमकर क्रिकेट संघ शिलगाव 40+ संघाची प्रचंड मेहनत या स्पर्धेत आतापर्यंत राहिली. पहिल्या षटकात धावा आल्यात 1168 धावांचा पाठलाग करत असताना नीता स्मृती आगासन 40+. अशक्य असं काही नाहीये. बिंदास आणि किशोर जर मैदानात थांबले, त्यांनी जर ठाम केलं की धावा करा, चला फिल्डिंग लावायची. वाकलन 40+, घाई करा, थोडीशी घाई करा. 68. त्यानंतर ग्रँड फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 11 आले, त्यामुळे अजूनही 57 करायचे आहेत. चंद्रकांतचं षटक भरपूर महागडं ठरलं. या मॅच मध्ये 24 रन्स चंद्रकांत पाटीलने खर्च केले संघ नायकाने. सुनीलने 16, किशोरने 16, फक्त गंगाराम मुंडेने 11 धावा दिल्यात. म्हणजे 10 पेक्षा जास्त धावा दिल्यात प्रत्येक गोलंदाजाने. काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. जयेंद्र भोईरने 7 चेंडूमध्ये 23 फटके बनवले जयेंद्रने. हनुमानने सुद्धा 23, नितीनने 16, सचिन फक्त 4 धावा या मॅच मध्ये करू शकलाय. आणि दुसरं षटक घेतोय गोलंदाज भोलेनाथ गायकर. भोलेनाथ गायकरकडे वेग प्रचंड आहे, व्हेरिएशन चांगलं आहे. 18 बॉल 57 करायचे. चला थोडस फास्ट घ्या प्लीज. फायनल मॅच, त्याच्यानंतर बक्षीस वितरण सोहळा, भरपूर काही गोष्टी असतात. टेनिस पटलावरती वाकण गावाची चर्चा नेहमीच राहिली आहे. अंडर 21 असो, रेग्युलर असो किंवा 40+ असो, शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा या गावातील खेळाडूंना भरपूर मागणी आहे. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 24 ते 28 तारखेला. इथे मात्र बिंदासच्या बॅट मधून फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. चौकार. 17 चेंडू आणि 53 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 24 ते 28 नोव्हेंबर. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजेगाव. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सर्वच ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या खेळाडूंना शुभेच्छा असतील. 17 चेंडू 53 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. मॅच संपली नाहीये. वाकलनची पहिलीच मॅच तुम्ही पाहिली आडुलीच्या विरुद्ध, असं वाटलं होतं की पराभवाच्या छायेखाली आहेत. मात्र जयेंद्रने ती मॅच टर्न केली. सचिनने उपयुक्त धावा बनवल्या. त्यामुळे इथे बिंदास आणि किशोरने चांगली बॅटिंग केली. तर नीता स्मृती आगासन संघ आपला वर्चस्व टिकू शकतो या मॅच मध्ये. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्यात. किशोर वेगाने धावतात, ही खासियत या खेळाडूची आहे. किशोर मुंडे. फिटनेस जर तुमचा चांगला असेल तर नक्कीच तुम्ही वेगाने धावून घेऊ शकता. तेच इथे 16 बॉल 51 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. भोलेनाथ. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बघायचे पंच श्रीनाथ पाटील यांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. टायमिंग बघा किती चांगले. मगाशीच उल्लेख केला, बिंदास आणि किशोर जर मैदानात थांबले तर या धावा सीएसई होतील, हे विसरून चालणार नाहीये. 15 बॉल 45 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. जयेंद्र सांगतात थोडंसं व्हेरिएशन दाखव, थोडंसं चेंडू मध्ये बदल कर. या सर्व काही गोष्टी असतात. टेनिस क्रिकेट आता इतकं फास्ट झालंय की एकाच टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला चेंज अप, पेस, कधी वेगवान, कधी चेंडूची गती कमी, स्लोअर वन, हे चेंडू टाकावे लागतात क्रिकेटमध्ये. आणि तोच प्रयत्न आता केलाय. पंचांनी वाईट घोषित केलाय आणि कदाचित 1 बाउंसची वॉर्निंग दिली जाईल. 47 धावा. नाही, भाऊ पाटील कुत्रे म्हटलं तर खरंच जेव्हा आम्ही जॉबला असतो ना, भरपूर संध्याकाळच्या सत्रात कुत्रे चावलेले भरपूर पेशंट येतात आमच्या हॉस्पिटलमध्ये. खास करून संध्याकाळी जास्त कुत्रे चावतात. 44 रन्स. फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. हनुमान आहे तिथे, मात्र ते बनतील प्रेक्षक. भोलेनाथला इथे टार्गेट केलं या मॅच मध्ये. बिंदास बॅटिंग करत असताना षटकार. चेंडू शिल्लक आहे. 14 धावा करायच्या. 38-38. मॅच संपली नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला, बिंदास जर लय मध्ये आले तर त्यांना थांबवणं कठीण होतं गोलंदाजाला. बिंदासला माहिती इथून एक षटकार, एक दुहेरी किंवा एक चौकार आला तर 12-30 फारशा माग नाहीयेत या खेळपट्टीवर. त्यामुळे प्रयत्न करायला हरकत नाहीये किशोरांनी बिंदासला. 14 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टेन्शन जरूर वाढलंय थोडंसं आता वाकलन टीमचं. भोलेनाथ या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्यालाच टार्गेट केलंय. बिंदास बॅटिंग करते त्या मॅच मध्ये.
रोहिदाचे मात्र यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठी देशाचे उद्योजक त्यानंतर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. चौदा चेंडू 38, 14 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टप्प्याचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. हनुमान वेगाने आलेत आणि मात्र बघा लक फॅक्टर आहेत. लक फॅक्टर सुद्धा क्रिकेटमध्ये महत्वाचे असतात. चेंडू सरळ कमलाकर भोर यांच्या हातामध्ये जातोय, त्यावेळी 2 रन्स इथे मिळालेत. आता चेंडू शिल्लक आहे 13, धावा करायच्या 36. आजच्या संपूर्ण दिवसभरात श्रीनाथ पाटील यांची खूप चांगली भूमिका राहिली पंचांच्या भूमिकेत. सकाळच्या सत्रात तुम्ही तुषार माई यांना पाहिलं, विनोद यांना तुम्ही पाहतायत. इथे फटका चांगला आहे. बिंदास बिंदास बॅटिंग करतात या मॅच मध्ये. त्याच्या बॅट बंद आल्या ज्या उल्लेख मी करतो, एक षटकार एक दुहेरी धाव. किरण पाटील यांचं आगमन झाल्याने त्यांचं स्वागत केलं षटकाने. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या 30. या वर्षी आपण पाहतोय 40+ मध्ये 4 संघ आपल्याला नवीन पाहायला मिळालेत. मोठी देसाई 40+ संघ, बामाली 40+, कोणी 40+ आणि दहीसर 40+, असे 4 संघ नवीन बहु जॉईन झाले. म्हणजे जवळजवळ 61 संघ 40+ संघटनेमध्ये आहेत. 12 चेंडू 30 ची गरज आहे. 68चं टार्गेट होतं, 38 झालेत. 2 षटकात 38 झालेत भाऊ. 2 षटकात अजूनही 30. मॅच संपली नाहीये. भाऊ पाटील चेंडू 30 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. किशोर माहिती आहे बिंदास बिंदास बॅटिंग करतायत, त्यामुळे आता 30 मार्क नाहीयेत. 12-30 मार्क नाहीयेत. ऑन द पेपर मार्क वाटत नाहीये. ऑन द पेपर जरी मार्क दिसत असतील मात्र मार्क नाहीयेत. आता कारण ज्या संघाने 2 षटक 30 केलेत त्या संघाला 2 षटक 30. सोमनाथ दादांनी काहीतरी कानमंत्र दिलेत, काही सांगितलं तुम्ही 38 केलेत, 30 तुमच्यासाठी मार्क नसतीलच. आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये एखादा गोलंदाज लूज असतो. मग अशी कदाचित मोनिश सुद्धा आमच्यासोबत चर्चा करत होती की 60च्या आत थांबवायला पाहिजे. खरं तर माझा 8 धावा जास्त आहेत, 68 आहेत. अन्यथा 12-22चं इक्वेशन असतं जर 60च्या आत थांबवलं असतं तर. 30ही मार्क वाटत नाहीये. ज्या पद्धतीने दोघं बॅटिंग करतात आणि बॉलिंग करण्यासाठी आलेत. प्रदीप आले डावखुऱ्यात त्याचे गोलंदाज आहेत. प्रदीपचा पहिला चेंडू शॉर्ट प्लेनचा होता. काय फिल्डिंग केली बघा सचिनने. फिल्डिंग आवडली असेल तर खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. मात्र बिंदास भोलेनाथ गायकर यांचं बॅकअप चांगलं आहे. 11 चेंडू 29. चेंडू 29. बिंदासच्या बॅट मधून बिंदास भाऊ फटकेबाजी सुरू आहे. म्हणजे बिंदास थांबायचं नाव घेत नाही आता या मॅच मध्ये. 4था षटकार आला बिंदासच्या बॅट मधून. आता कदाचित त्याही आता अपुऱ्या वाटतात. मी ज्यावेळी समालोचन करतोय 10 चेंडू 23 करायचे. प्रदीपला कमबॅक करावं लागेल, प्रदीपला विकेट घ्यावी लागेल बिंदासची. मात्र बिंदास इथे डाव थांबणार नाहीये. बिंदासची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. बिंदास आक्रमक बॅटिंग करतो या मॅच मध्ये. सलग 3रा षटकार त्याने ठोकला या मॅच मध्ये. आता चेंडू कि 9 बॉल मध्ये आता 17 3 षटकार आले. अजून तर मॅच संपेल भाऊ. काही हेच सांगितलंय की दोन्ही एंडने षटकार जातील, त्यामुळे बॅटिंग तुम्ही करत राहा. हवेचा वेग वगैरे असं काही नाहीये. इथेही फटका चांगला आहे. बिंदास मुंडेच्या बॅट बंद येतोय. सलग 4था षटकार.
विजय मास्टर द्वारा लक्ष द्या मैदानात. 8 चेंडू मध्ये 11 करायचे आणि बिंदास भाऊ या मॅच मध्ये 6 षटका ठोकले आणि 45 वरती बॅटिंग करतोय. एकदा जोरदार टाळ्या. अजून एक चांगला फटका आहे. चेंडू उंच गेलाय आणि बघायचं सीमारेषेच्या बाहेर जाईल का. अर्धशतक पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या बिंदास मुंडेसाठी. धावा भाऊ चेस करायच्या होत्या. आता कुठे भाऊ चंद्रकांत पाटील यांना बरं वाटलं असेल की मी 24 दिल्या होत्या आणि हात दुखतोय त्यांचा. बघा इथे फटका चांगलाय. 6 चेंडू 6 षटकार मारले. जोरदार टाळ्या आणि मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय तो टीम नीता स्फूर्ती. आगासन फायनल मध्ये 1 षटक